पप्पा, हा बेटा. उपवर्गीकरण कोणत्या राज्यांनी लागू केलं? ओके. भाजपच्या जाहीरनाम्यामध्ये 2014 त्यानंतरच्या इलेक्शनमध्ये म्हणजे आता अगदी 2024 पर्यंत सुद्धा उपवर्गीकरणाची घोषणा किंवा आश्वासन जाहीरनाम्यामध्ये दिलेलं होतं. त्या पद्धतीनं त्यांनी या आश्वासनाच्या पूर्तीसाठी जरी ते आता सर्वोच्च न्यायालयाचा आधार घेत असले तरी, आता तू जो प्रश्न विचारलास कुठल्या राज्यांनी हे लागू केले, या ना 13 नोव्हेंबर 2024, तेलंगणा 14 एप्रिल 2025, आंध्र प्रदेश आता म्हणजे एप्रिल 2025, तेलंगणा 14 एप्रिल 2025, आंध्र प्रदेश एप्रिल 2025 आणि आज म्हणजे आजच्या तारखेला कर्नाटकाने उपवर्गीकरण लागू केलेलं आहे. त्याच्यानंतर पंजाब आहे, त्यांनी पूर्वीच्या पद्धतीनेच म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येण्याच्या आधी त्यांनी उपवर्गीकरण लागू केलं होतं. 2 गट त्यांनी केले होते, अ आणि ब. या दोन्ही गटामध्ये 50-50 त्यांनी केलं. तर पंजाब आहे, महाराष्ट्र, बिहार आणि तमिळनाडू या 3 राज्यामध्ये प्रोसेस चालू आहे. याच्यामध्ये अजून एक अडचण आहे. मी तुला आधीच्या व्हिडिओमध्ये जसं सांगितलं की हे जे प्रकरण आहे ते न्यायालयाने निकाल जरी दिलेला असला म्हणजे तर बंधनकारक जरी असलं किंवा निर्णय दिलेला असला तरी तो कोणत्याही राज्याला सक्तीचा केलेला नाही. म्हणजे एक सल्ला दिलेला आहे की तुम्हाला हे करायचं तर तुम्ही करू शकता, कलम 14 आणि 15 नुसार, समानतेच्या तत्वानुसार. आता सर्वोच्च न्यायालयाने जे म्हटलं आहे की या सर्व अनुसूचित जातीचा प्रवर्ग एक असला तरी त्यांच्यामध्ये एक समान म्हणजे होमोजिनियसपणा नाहीये असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं. परंतु प्रत्यक्षामध्ये जर हा प्रवर्ग म्हणजे अनटचॅबिलिटी, सामाजिक मागासलेपण, शैक्षणिक मागासलेपण याच्यानुसारच हा गट केंद्र सरकारने ठरवलेला आहे आणि राष्ट्रपतींनी त्याला मंजुरी दिलेली आहे. त्याच्यामुळं याच्यामध्ये ढवळाढवळ करण्याचा राज्य सरकारला अधिकार पोहोचतो का, हाही एक प्रश्न आहे. तुझ्या माहितीसाठी सांगतो की तू जो प्रश्न विचारलास कुठल्या राज्यांनी लागू केलं, तर या राज्यांनी म्हणजे लागू केलं असलं तरी हरियाणा, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या तिन्ही राज्यांची प्रकरणं ही न्यायप्रविष्ट करण्यात आलेली आहेत. म्हणजे सर्वोच्च न्यायालयामध्ये ती पुन्हा गेलेली आहे. त्याच्यामुळे हा न्यायालयात जाण्याचा खेळ हा किती दिवस या लोकांना सहन करावा लागणार आणि या एक प्रवर्ग असताना सुद्धा यांची जी शक्ती आहे ती यातून निश्चितच दुभंगली जाणार. म्हणून जे विरोधी पक्ष आहेत आत्ताचे म्हणजे काँग्रेस असेल, आप असेल, यांच्या राज्यामध्ये सुद्धा तुला उपवर्गीकरण केलेलं दिसेल. परंतु याला ऑब्जेक्शनही तितक्याच मोठ्या प्रमाणामध्ये समाजातून येत आहेत. रामविलास पासवान लोक जनशक्ती पार्टीच्या वतीनं केंद्र सरकारला विनंती करण्यात आली होती की उपवर्गीकरणाच्या संदर्भामध्ये सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिलेला आहे त्याच्या विरोधामध्ये पुनराविलोकन याचिका दाखल करावी. परंतु जेव्हा सत्ताधारी बीजेपी च्या जाहीरनाम्यामधली ही गोष्ट असल्यामुळे पुनर्विलोकन होईल की नाही अशा पद्धतीचा प्रश्न आहे. लक्षात आलं बेटा तुझ्या?